अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कारी उपाय पाहणार आहोत. हे सर्व उपाय तुम्ही नेहमी केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तर पाहूयात कोणते आहेत ते चमत्कारी उपाय. तर त्या अगोदर स्वामी भक्तांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उपाय पहिला, शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली आभडदोबड लाकडाचे सिरॅमिकच्या वस्तू घरामध्ये ठेवू नयेत. दुसरं, घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक पडत नसेल तर 5 सुवासिनींना मानपानाने दूध द्यावे. तिसरं, बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसने पैसे देऊ नये, ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. चौथं, घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. पाचवं, पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतवते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. सहावं, तिन्सांच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. सातवं, उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये आणि देऊ नये, यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. आठवं, घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नयेत, यामुळे घरात दोष निर्माण होते. नववं, कधी पण मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा. 10वं, जर अपघाती भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा. तुमची भीती कमी होईल. पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. 11वं, आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तुमचा त्रास कमी होईल. घर होण्यासाठी उपाय 12वे, कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा किंवा बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ द्यात, कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून जावे. ही गोष्ट कोणालाही सांगू नये. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत करावे. 13वा, कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले 11 दिवस ताजी मानली जातात, त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता. 14वा, चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणतीही कळी देवाला अर्पण करू नये. 15वा, देवाला सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये. पुढे नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी फुले अर्पण करावी. 16वा, देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी. यामुळे देव प्रसन्न होतात. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो. पूजेचा दुहेरी फायदा होतो. 17वा, तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे. एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात 4-5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. 18वा, फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटाचा वापर करावा. करंगळीचा वापर करू नये. 19वे, फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. 20वे, पती पत्नीत वादविवाद होत असतील तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवावा. त्यामुळे
नकारात्मक ऊर्जा कमी होते व भांडणे कमी होतात. 21. असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही. 22. घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये. 23. ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. श्री स्वामी समर्थ.